मुंबईतील शिवाजी पार्कवर आज ठाकरेंचा विजयी जल्लोष. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आंदोलक तरुणांच्या अभिनंदनासाठी ठाकरे बंधूंचा तिरंगा मार्च. जनतेसह राजकीय पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन. तरुणाईच्या विजयी आंदोलनामुळे लोकशाहीला ऑक्सिजन मिळालाय. उद्धव ठाकरेंकडून दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं कौतुक. देशातील जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास उडालाय. उद्धव ठाकरेंनी राजकीय पक्षांचे कान टोचले. सीजेपीचं दिल्लीमधील आंदोलन हे सर्वच राजकीय पक्षांचं अपयश असल्याचं मत. देशातील तरुणाईसमोर केंद्र सरकार झुकलं. 36 दिवसांचं आंदोलन, बेमुदत उपोषण आणि संसदेवरील मोर्चानंतर अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. सीजेपीच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य. जंतर मंतरसह देशभरात तरुणांची विजयी जल्लोष. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडे आता शिक्षण मंत्रालयाची धुरा. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जोशींकडे अतिरिक्त कार्यभार. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. आपण करून दाखवलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपी संस्थापक अभिजित दीपकेंची प्रतिक्रिया. धर्मेंद्र प्रधानांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आदित्य ठाकरेंची टू द पॉइंट मागणी. पेपरफुटीनंतर झालेल्या 20 मुलांच्या आत्महत्येला प्रधानच जबाबदार असल्याचा आरोप. राज्यात पावसाचा जोर कायम. घाटमाथ्यासह पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा. विदर्भातही 3 दिवस वादळी पावसाची शक्यता. मुंबईकरांना पाण्याचा दिलासा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे धरणं 83% भरली. पुढील 295 दिवसांची पाण्याची चिंता मिटली. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर. अनेक रस्ते वाहून गेले. जनजीवन विस्कळीत. बोर्डी घोलवडसह अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला.